नमस्कार. हेरिडिटी आणि इव्होल्युशन या चॅप्टरची आपण सुरुवात केलेली आहे आणि या चॅप्टरमध्ये हेरिडिटी आणि इव्होल्युशनबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन याची सुरुवात आपण च्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती आणि एकूण 6 इव्हिडन्सेस आहेत. त्यातले 3 इव्हिडन्सेसचा अभ्यास आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आता आज आपल्याला चौथा जो इव्हिडन्स बघायचा आहे तो आहे पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्स. पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्समध्ये मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की इन पॅलेंटॉलॉजी देअर इज स्टडी ऑफ फॉसिल्स. कशाचा अभ्यास केला जातो आहे पॅलेंटॉलॉजीमध्ये? फॉसिल्सचा अभ्यास केला जातो आहे. आता व्हॉट इज मीन बाय फॉसिल हे तुम्ही आत्तापर्यंत शिकत आलेला आहात की लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड म्हणजे गाडले गेले ड्यू टू डिझॅस्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्होल्कॅनो सारखे जे डिझॅस्टर्स आहेत, ज्या काही मोठ्या आपत्ती येऊन गेलेल्या आहेत, त्या डिझॅस्टरमुळं ऑर्गॅनिझम्स काय केलेले आहेत? बरीड म्हणजे जमिनीमध्ये काढले गेलेले, बरोबर आहे. अँड आता इथं हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत, रिमनंट्स अँड इम्प्रेशन्स. रिमनंट्स म्हणजे अवशेष आणि इम्प्रेशन्स म्हणजे ठसे. काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे फक्त काय झालेले आहेत? ठसे तिथं राहिलेले आहेत, इम्प्रेशन्स म्हणतात त्याला. आणि काही ऑर्गॅनिझम जसेच्या तसे अंडर द ग्राउंड प्रिझर्व झालेले, बरोबर आहे. रिमनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्वड अंडरग्राउंड. जमिनीच्या खाली दगडांमध्ये हे अवशेष किंवा अवशेषाचे ठसे हे तिथं त्या अवशेषांना किंवा अवशेषाच्या ठसांना काय म्हणतात? फॉसिल्स म्हणतात, बरोबर आहे. अवशेषांना, बरोबर आहे. तर फॉसिल्सचा अभ्यास हा पॅलेंटोलॉजीमध्ये केला जातो, बरोबर आहे. आणि पॅलेंटोलॉजी किंवा फॉसिल्स हे इव्होल्युशनसाठी एक महत्त्वाचा इव्हिडन्स असा मानला जातो. तर तो का हे आपण बघणार आहोत. आता इथे शेवटी एक वाक्य दिलेलं आहे बघा, कार्बन डेटिंग इज द टेक्निक टू अंडरस्टँड द एज ऑफ फॉसिल. अनेक शास्त्रज्ञांनी ह्या फॉसिल्सचा अभ्यास केलेला आहे आणि फॉसिल्सचा अभ्यास करत असताना त्या फॉसिल्सचं एज काढायचं आपल्याला, वय किती वर्ष जुने ते ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा ते प्लांट्स आणि ॲनिमल्स किती वर्ष जुने आहेत हे जर आपल्याला शोधायचं असेल तर त्यावेळेस एक मेथड वापरली गेलेली आहे आणि ती मेथड म्हणजे कार्बन डेटिंग मेथड आहे. तर कार्बन डेटिंग टेक्निक जी आहे ती कशासाठी वापरली जाते? टू अंडरस्टँड एज ऑफ फॉसिल्स. आता एज ऑफ फॉसिल्सचा अभ्यास केल्यानंतर ते इव्हिडन्स कसं आहे ते आपण आता पाहूया. आता बघा, पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेसमध्ये व्हॉट इज मीन बाय कार्बन डेटिंग. आता कार्बन इज वन ऑफ द एलिमेंट, एक एलिमेंट आहे कार्बन, बरोबर आहे. कार्बनबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 6 protons and 12 neutrons are there and this is the carbon element. This carbon element is used in carbon dating method. तर what is mean by carbon dating हे आपण आधी बघणार आहोत. बघा, इथं आपण पुस्तकात दिलेलीच व्याख्या बघूया. द टाइम पास्ड सिन्स द डेथ plants and animals is calculated by measuring
रेडिओ ॲक्टिव्ह डिके of carbon 14 and ratio of carbon 14 and carbon 12 in their body is called कार्बन डेटिंग. कशाला म्हणायचं कार्बन डेटिंग? बघा, टाइमपास म्हणजे सिन्स द डेथ ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्राणी आणि वनस्पती हे मेल्यानंतर किती वेळ कालावधी झालेला आहे, किती वेळ पास झालेला आहे, संपलेला आहे, बरोबर आहे, कॅल्क्युलेट केला जातोय, तो वेळ काढला जातोय, बरोबर आहे, बाय मेजरिंग कशाची, रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑफ कार्बन 14 आणि रेशो ऑफ कार्बन 14 अँड कार्बन 12 इन द डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. इट इज कॉल्ड ॲज कार्बन डेटिंग. परत एकदा बघा, व्हॉट इज मीन बाय कार्बन डेटिंग? तर प्राणी आणि वनस्पती मेल्यानंतर किती कालावधी गेलेला आहे तो कॅल्क्युलेट केला जातोय, मोजला जातोय. कोणत्या मेथडनी? रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणजे डिकम्पोजिशन किंवा डिके, हे तुम्हाला माहिती आहे. तर तो कुजलाय, बरोबर आहे, C14. आता कसा काय ते आपण पुढे बघणार आहोत. अँड रेशो ऑफ कार्बन 14 अँड कार्बन 12 इन द डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल. इन देअर बॉडी म्हणजे डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल इज कॉल्ड ॲज कार्बन डेटिंग, बरोबर आहे. आता बघा, कार्बन डेटिंग मेथडमध्ये ही टेक्निक आपण आत्ताच बघितलेलं आहे की एज ऑफ फॉसिल्स हे मोजण्यासाठी कार्बन डेटिंग टेक्निक ही वापरली जाते, बरोबर आहे. आत्ताच आपण काय बघितलं की कार्बन डेटिंगमध्ये C14 आणि C12 तुम्हाला माहिती आहे. आता हे जर काय आहेत असं जर विचारलं तुम्हाला, तर दीज आर द आयसोटोप्स ऑफ कार्बन. हे दोन्ही काय आहेत? कार्बनचे आयसोटोप्स आहेत. कार्बन हा तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये 6 प्रोटॉन्स असतात आणि 6 न्यूट्रॉन्स असल्यामुळं त्याचं ॲटॉमिक मास 12 आहे आणि ॲटॉमिक नंबर 6 आहे. मग इथं काय होतंय, हा कसा तयार होतोय? तर बघा, दिस इज आवर अर्थ अँड स्पेस. तर इथून ह्या स्पेसमधून अर्थच्या भोवती काय आहे? ॲटमॉस्फिअर आहे. अर्थ इज सराउंडेड बाय ॲटमॉस्फिअर. आणि या ॲटमॉस्फिअरमध्ये मोस्ट अबंडंट गॅस प्रेझेंट इज नायट्रोजन, बरोबर आहे. आता नायट्रोजन तुम्हाला माहिती आहे की त्याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे आणि ॲटॉमिक मास नंबर काय आहे? 14 आहे. मग काय होतं बघा की स्पेसमधून सम न्यूट्रॉन्स कम्स इनटू आवर अर्थ. आणि ज्या वेळेस ते अर्थवर येतात ते स्ट्रक ऑन द ॲटमॉस्फिअर. कुठं आढळतात? ते ॲटमॉस्फिअरमध्ये आढळतात. आणि मग कधी कधी काय होतं बघा की हे न्यूट्रॉन्स ह्या नायट्रोजनवर आदळले तर काय होतंय की याच्यातला एक प्रोटॉन हा रिलीज केला जातोय. एक प्रोटॉन रिलीज म्हणजे बाहेर काढला जातोय. ह्या एलिमेंटमधला एक प्रोटॉन जर रिलीज झाला तर बघा तो एलिमेंट काय होणार आहे? ॲटॉमिक नंबर 6 आणि ॲटॉमिक मास नंबर 14 होणार आहे. मग अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ॲटॉमिक नंबर जर 6 असेल तर त्या एलिमेंटला आपण काय म्हणतो? कार्बन म्हणतो. आणि अशा पद्धतीनं ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन 14 हे तयार होतं. आता काय होतं बघा,
हा थोडक्यात भाग तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेला आहे. डिटेल अभ्यास तुम्हाला 11वी-12वीला करायचा आहे. आता काय होतं बघा की प्लांट्स आणि ॲनिमल्स काय करतात, फूड कंझ्युम करतात, बरोबर आहे, किंवा प्लांट्स फूड तयार करतात आणि ॲनिमल्स प्लांट्सवर अवलंबून असतात. पण ज्या वेळेस प्लांट्स फूड कंझ्युम करत असतात त्यावेळेस काही आपल्याला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ फूड इन प्लांट्स. मग काही काही काय असतात, कार्बन 14 असतात आणि काही काही काय असतात, कार्बन 12 असतात. आणि हे कुठं जातात, प्लांट्समध्ये जातात, बरोबर आहे. आणि प्लांट्सला कोण खात आहे, ॲनिमल्स खातोय. तर ॲनिमल्समध्ये हे कार्बन 12 आणि कार्बन 14 हे त्यांच्या शरीरामध्ये जातात, बरोबर आहे. आणि मग काय होतं बघा की जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत ह्यांचं कार्बन कन्झम्पशन जे आहे ते चालू असते. आता इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की कार्बन 14 हा काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि कार्बन 12 हा नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. आता रेडिओ ॲक्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही शिकलेला आहात व्हॉट इज मीन बाय रेडिओ ॲक्टिव्ह. तर इथं कार्बन 14 हा काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि कार्बन 12 हा काय आहे, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. आता काय होतं बघा, जेव्हा प्लांट आणि ॲनिमल यांची डेथ होतीये त्यावेळेस त्यांचं कार्बन कन्झम्पशन जे आहे शरीरात घेणं हे काय होतंय, स्टॉप होतंय. कार्बन कन्झम्पशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स स्टॉप आफ्टर द डेथ ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स, बरोबर आहे. आणि मग नंतर तुम्हाला माहिती आहे की आफ्टर डेथ प्लांट्स अँड ॲनिमल्स काय व्हायला लागतात, डिके व्हायला लागतात. आता डेथच्या वेळेस कार्बन 14 आणि कार्बन 12चा एक विशिष्ट असा रेशो असतोय सजीवांच्या शरीरामध्ये आणि तो रेशो इज इक्वल टू द ॲटमॉस्फिअर असतोय. हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला नंतर समजणार आहे. पण लक्षात ठेवा की हा विशिष्ट असा रेशो असतोय डेथच्या वेळेस जो की ॲटमॉस्फिअरमध्ये असतोय तोच ॲनिमल्स आणि प्लॅन्ट्सच्या शरीरामध्ये असतोय. मग आता काय होतंय की डेथ झाली आहे ह्यांची, प्लांट्स आणि ॲनिमल्सची. मग डेथ झाल्यानंतर कार्बन कन्झम्पशन काय झालंय, थांबलंय, बरोबर आहे. आणि कार्बन 14 हा रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळं हा काय होतोय, डिके व्हायला सुरू होतोय आणि तो नायट्रोजनच्या फॉर्ममध्ये, ज्याच्या फॉर्ममधून तो तयार झाला होता त्याच्या फॉर्ममध्ये रिलीज होतोय, बरोबर आहे. आणि कार्बन 12 हा काय, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळं हा डिके होतोय का, नाही. तर मग तिथं काय होतोय की कार्बन 14 आणि कार्बन 12चा रेशो हा बदलतोय आणि हा रेशोच तिथं कॅल्क्युलेट केला जातोय डेड बॉडीजमध्ये ज्यावेळेस त्यांचं एज काढायचं असतं त्यावेळेस. आणि दुसरं म्हणजे काय की अजून एक बघा, कार्बन 14चं हाफ लाईफ आहे, हाफ लाईफ पिरियड हा 5730 इयर्स आहे. आता हा पण थोडक्यातच सांगणार आहे मी इथं की बघा, एखाद्या ऑर्गॅनिझम्सच्या शरीरामध्ये जो काही कार्बन 14 आहे त्याचा 50% कार्बन 14 हा डिके होण्यासाठी किती वर्ष लागतात, 5730 वर्ष लागतात. मग त्याच्यामध्ये आता सध्या किती तो रिमेन आहे याच्यावरून, ह्या कॅल्क्युलेशनवरून त्याचं एज हे काढलं जातं आहे. जेवढं समजतंय तेवढं समजून घ्या, नाही डिटेलमध्ये तर हे समजणार नाही कारण तुम्हाला रेडिओ ॲक्टिव्हिटी ही डिटेलमध्ये माहिती नाही आहे. पण तुमच्या पुस्तकामध्ये फक्त 1-2-3 मुद्दे इथं महत्त्वाचे आहेत की व्हॉट इज मीन बाय कार्बन डेटिंग मेथड. तर कार्बन डेटिंग मेथड इज यूजफुल टू आयडेंटिफाय किंवा कॅल्क्युलेट द एज ऑफ फॉसिल.
बरोबर आहे. दिस कार्बन डेटिंग मेथड इज डिपेंड अपॉन द रेडिओ डिके ऑफ carbon 14 and the ratio of carbon 14 and carbon 12 present in that organism or dead bodies of that plants and animals. तर हा भाग इथं एवढा महत्त्वाचा होता. आता बघा का व्हॉट इज द युजेस ऑफ कार्बन डेटिंग मेथड. कार्बन डेटिंग मेथडचे डिफरंट युजेस काय आहेत, तर आत्ताच आपण बघितलंय बघा, युजेस ऑफ कार्बन डेटिंग मेथड. आता इथं आपल्या पुस्तकामध्ये 2-3 युजेस दिलेले आहेत, पण आपणही बघणार आहोत बघा. इट इज युजफुल इन द स्टडी ऑफ पॅलेंटॉलॉजी. दुसरा यूज इथं दिलेला आहे, यूज इन द स्टडी ऑफ बघा अँथ्रोपॉलॉजी दिलेलं आहे. आता व्हॉट इज मीन बाय अँथ्रोपॉलॉजी, तर अँथ्रोपॉलॉजीमध्ये ऑर्गॅनिझम्सच्या बिहेवियरचा आणि त्यांच्या सोशल लाईफचा, पूर्वीच्या अँसेस्टरच्या आणि आत्ताच्या याचा अभ्यास केला जातोय अँथ्रोपॉलॉजीमध्ये. बरोबर आहे. परत एकदा बघा, यूज इन द स्टडी ऑफ अँथ्रोपॉलॉजी. व्हॉट इज मीन बाय अँथ्रोपॉलॉजी? अँथ्रोपॉलॉजी मीन्स ऑर्गॅनिझम्सच्या बिहेवियरचा आणि त्याच्या सोसायटीचा, पूर्वीच्या आणि आत्ताच्या सोसायटीचा अभ्यास करणारी जी शाखा आहे त्याला अँथ्रोपॉलॉजी असं म्हणतात. त्याच्यानंतर बघा तिसरा यूज आहे कार्बन डेटिंग मेथडचा, युजफुल फॉर कॅल्क्युलेटिंग द एज ऑफ फॉसिल्स. फॉसिल्सचं तर एज काढताच येते. अँड तिथं अजून एक शब्द दिलेला आहे बघा, मॅन्युस्क्रिप्ट्स. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे ते मॅन्युस्क्रिप्ट, MANU. आता मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे बरेचसे लिखाण, आता ज्ञानेश्वरी आहे तर ती एवढ्या वर्षापूर्वी लिहिली गेली असं हे आपण जे सांगतो किंवा विधान करतो, किंवा एखादं जुनं एखादं लिखित आपल्याला सापडलं तर ते किती वर्ष पूर्वीचं आहे. बरोबर आहे. तर ते आपल्याला कोणत्या ह्याच्यानुसार कळतं, ह्या कार्बन डेटिंग मेथडने. म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट्स जे लिखित साहित्य आहे त्याचं सुद्धा एज आपल्याला ह्या कार्बन डेटिंग मेथडनी काढता येते. आणि शेवटचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, डिड्यूस इन्फॉर्मेशन अबाउट अदर अर्सवाईल ॲनिमल्स. डिड्यूस इन्फॉर्मेशन अबाउट अदर. इथं एक शब्द दिलाय बघा, रेस्टवाईल, ERSTWHILE. रेस्टवाईल म्हणजे द ॲनिमल्स विच आर एक्सटिंक्ट अँड बरीड इन अंडरग्राउंड. तेच सांगितलेलं आहे, द ॲनिमल्स विच रेस्टवाईल ॲनिमल्स म्हणजेच द ॲनिमल्स विच आर एक्सटिंक्ट. एक्सटिंक्ट माहिती आहे तुम्हाला, नाश पावलेले, पृथ्वीवर पूर्ण नष्ट झालेले जे रेस्टवाईल ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स म्हणा, रेस्टवाईल ऑर्गॅनिझम्स बद्दल माहिती.
आता त्याच्यासाठी पुस्तकात एक तुम्हाला डायग्राम दिलेली आहे बघा, स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स. तर ह्या स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉसिल्समध्ये आपल्याला पृथ्वीचं पोटामध्ये म्हणजे जमिनीचे थर त्यांनी खोदून त्या थरातल्या फॉसिल्सचा अभ्यास केलेला आहे. आणि त्या अभ्यासावरून त्यांनी त्याचे 3 इरा इकडं उजव्या बाजूला तुम्हाला दाखवलेले आहेत. पॅलेझोइक इरा म्हणजे पुराजीवविश असणारी इरा आहे ती. मेझोझोइक इरा म्हणजे मध्य जीव प्रकल्प असणार आहे. आणि सेनोझोइक इरा म्हणजे आता सध्या जे नवीन फॉसिल्स सापडलेले आहेत आत्ताच्या कालावधीमध्ये. तर त्याचे 3 टप्पे केले असताना तुम्हाला लक्षात येईल की खालच्या पॅलेझोइक इरामध्ये जे काही फॉसिल्स सापडलेले आहेत ते सगळे फॉसिल्स कुणाचे आहेत, इनव्हर्टिब्रेट्स, ज्यांना पाठीचा कणा नाही अशांचे आहेत. आणि मग मध्यभागी मेझोझोइक इरामध्ये रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, आणि त्याच्यावर जे दिलेलं आहे ते एव्स, बर्ड्स आणि मॅमल्स. तर सगळ्यात वर सेनोझोइक इरामध्ये प्रगत प्राणी सापडलेले आहेत. आणि सगळ्यात खाली जे प्राणी सापडलेले आहेत त्यांचे जे फॉसिल्स सापडलेले आहेत ते इन्व्हर्टिब्रेट्स. म्हणून या स्टडी ऑफ पॅलेंटोलॉजी किंवा फॉसिल्स आणि विथ द हेल्प ऑफ कार्बन डेटिंग मेथड वी कॅन कन्क्लूड दॅट वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स हे हळूहळू कुणापासून तयार झालेले आहेत, इनव्हर्टिब्रेट्सपासून तयार झालेले. अँड इट इज वन ऑफ द एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. हे एक इव्होल्युशनचं एव्हिडन्स आहे, म्हणून हा भाग इथे तुम्हाला दिलेला आहे. आता कार्बन डेटिंग मेथडविषयी जो शोध लावलेला आहे तो एका शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. तर ते शास्त्रज्ञ आहेत विलार्ड लिबी. बघा, (1960) मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. कशासाठी? कार्बन डेटिंग मेथडसाठी. कार्बन डेटिंग मेथड आणि ही कार्बन डेटिंग मेथड जी आहे ही कशावर अवलंबून आहे? बेस्ड ऑन रेडिओ ऍक्टिव्ह डीके ऑफ, आत्ताच आपण बघितलेलं आहे, रेडिओ ऍक्टिव्ह डीके ऑफ कार्बन 14. आणि ही जी त्यांची स्टडी आहे किंवा कार्बन डेटिंग मेथड जे आहे ते त्यांनी पब्लिश केलेलं आहे. आणि त्या पब्लिश केलेल्या जर्नलचं नाव आहे रेडिओ कार्बन नावाच्या जर्नलमध्ये त्यांनी हे पब्लिश केलेलं आहे. बरोबर आहे. तर हे 2-3 मुद्दे तुम्हाला बरेचदा फिलिंग द ब्लँक्स किंवा MCQजला वगैरे येऊ शकतील. तर हे 2-3 मुद्दे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून शास्त्रज्ञांची माहिती तुमच्या पुस्तकात देण्याचे 2-3 कारणं आहेत. एक तर हा शोध कुणी लावला हे तुम्हाला माहीत झालं पाहिजे, हे शोध किती महत्त्वाचे आहेत आणि ह्या शोधांमुळं त्याचे फायदे हे ह्युमन बिईंग्सला कसे झालेले आहेत आणि ह्यांची प्रेरणा घेऊन तुमच्यामधून सुद्धा एखादा शास्त्रज्ञ तिथं तयार व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांनी हे इथं दिलेलं आहे. आता पुढचा आपण एव्हिडन्स घेणार आहोत, कनेक्टिंग, 5वा एव्हिडन्स घेणार आहोत, कनेक्टिंग लिंक. या कनेक्टिंग लिंक या एव्हिडन्समध्ये बघा परत काय म्हणलेलं आहे, व्हॉट इज मीन बाय कनेक्टिंग लिंक. तर सम प्लांट्स अँड ॲनिमल्स shows some morphological characters
of two different groups. बघा काय म्हणलेलं आहे, सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शोज सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ टू डिफरंट ग्रुप्स आर कॉल्ड एज कनेक्टिंग लिंक. जोडणारा दुवा, त्याला कनेक्टिंग लिंक असं मराठीमध्ये आपण म्हणतो. त्या लिंकनी दोन वेगवेगळे ग्रुप हे एकत्र कनेक्ट केलेले आहेत. आता गेल्या वर्षी मी तुम्हाला शिकवताना क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हा भाग थोडासा आठवा. तर तिथं कोण कनेक्टिंग लिंक होते, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. तर ब्रायोफायटामध्ये मॉर्फोलॉजिकल जे कॅरेक्टर्स होते ते कुणाचे होते, थोडे थॅलोफायटाचे होते, थोडे ब्रायोफायटाचे होते. तर त्याला आपण काय म्हणत होतो की टेरिडोफायटाचे होते. ब्रायोफायटामध्ये टेरिडोफायटा आणि थॅलोफायटा ह्या दोन्हीचेच काही कॅरेक्टर्स होते, म्हणून आपण त्याला काय म्हणत होतो, कनेक्टिंग लिंक म्हणत होतो. आता इथं तुमच्या पुस्तकामध्ये काही उदाहरणं दिलेले आहेत. तर थोडासा हा जो भाग आहे कनेक्टिंग लिंकचा, तो 6वा धडा संपल्यानंतर तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. पण इथं आपण तरीही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये कनेक्टिंग लिंक्सचे 3 उदाहरणं इथं तुम्हाला दिलेली आहेत. बघा, पहिलं जे कनेक्टिंग लिंकचं उदाहरण दिलेलं आहे, आता इथं पुस्तकामध्ये पेरिपॅटस म्हणले बघा, पेरिपॅटस. धिस इज वन ॲनिमल. हा एक ॲनिमल आहे आणि तो 2 संघ, बरोबर आहे, किंगडम मधले कनेक्टिंग लिंक आहे. पहिला किंगडम कोणता आहे बघा, ॲनिलिडा, आणि दुसरा किंगडम आहे आर्थ्रोपोडा. आता ह्या ॲनिमलला कनेक्टिंग लिंक म्हणलेलं आहे. कुणाचं कनेक्टिंग लिंक म्हणलेलं आहे बघा, ॲनिलिडा. आता ॲनिलिडाचे कोणते कोणते कॅरेक्टर्स आहेत पेरिपॅटस मध्ये, तर सेगमेंटेड बॉडी, दुसरा मुद्दा इथं सांगितलेला आहे थिन क्युटिकल, आणि तिसरा मुद्दा इथं ॲनिलिडाचाच सांगितलेला आहे, पॅरापोडा लाईक ऑर्गन्स. आणि इथं काय म्हणलेलं आहे बघा, आर्थ्रोपोडाचे कोणते लक्षणं दिलेले आहेत, ट्रॅकियल रेस्पिरेशन आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता इथं बघा, पुस्तकात तुमच्या जर तुम्ही त्याची असा आळीसारखा दाखवलेला प्राणी दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे, आणि त्याला हे बघा, मी हे जे काढतंय ते पॅरापोडा म्हणजे पायासारखे भाग आहेत, पॅरापोडा लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत तुम्हाला, बरोबर आहे. आणि त्याच्या शरीराचे हे खंड आहेत, सेगमेंट आहेत. खंड म्हणजे सेगमेंट. तर हे सेगमेंट थोडेसे व्यवस्थित काढायचे. सेगमेंटेड बॉडी म्हणजे शरीराचे असे बारके बारके खंड एकत्र येऊन ती बॉडी तयार झालेली आहे. तर सेगमेंटेड बॉडी तुम्हाला कळालेलं आहे. पॅरापोडा लाईक स्ट्रक्चर म्हणजे हे पॅरापोडाज आहेत. आणि पातळ गांडुळाच्या शरीरावर जसं त्वचा असते ना, तसं क्युटिकल म्हणजे बाहेरचं आवरण त्वचा, तर ती थिन क्युटिकल आहे, बरोबर आहे. तर हे तिन्ही लक्षणं कोणत्या संघाचे आहेत, ॲनिलिडाचे. आणि ॲनिलिडाच्या नंतर आर्थ्रोपोडामध्ये संघामधले प्राणी तयार झालेले आहेत. तर तिथं मात्र काय आहे,
ट्रॅकियल रेस्पिरेशन म्हणजे फुफ्फुसाने होणारं श्वसन असतं. आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम माहिती आहे तुम्हाला, खुली रक्ताभिसरण संस्था. तर पेरिपेटस या प्राण्यामध्ये काही लक्षणं हे ॲनिलिडाचे आहेत आणि काही लक्षणं आर्थ्रोपोडाचे आहेत. तर तो ह्या दोघांना जोडणारा काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे. म्हणून पेरिपेटसला ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा यांना जोडणारा कनेक्टिंग लिंक असणारा प्राणी असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आता पुढचा आपण घेणार आहोत दुसरा जो आहे तो डकबिल प्लॅटिपस. दुसरा प्राणी कोणता आहे बघा, डकबिल प्लॅटिपस. हा प्राणी कोणत्या दोन संघांना जोडतोय बघा, इथे सांगितलेलं आहे रेप्टाइल्स आणि मॅमल्स. रेप्टाइल्स आणि मॅमल्स. आता इथं कोणतं लक्षण सांगितलं ह्यांनी रेप्टाइल्स मध्ये असणार आहे ह्यांच्यामध्ये, तर बघा हा डकबिल प्लॅटिपस, इथं त्यांनी चित्र दिलेलं आहे बघा तुम्हाला. पहिला जो प्राणी दाखवलेला आहे याचं इथं खाली चित्र दिलेलं आहे व्यवस्थित आणि खाली नाव पण दिलेलं आहे डकबिल प्लॅटिपस. तर हा प्राणी ले एग्ज म्हणजे काय करतोय, अंडे देतोय. पण अंडे जरी देत असला तरी अंड्यातून पिल्लू बाहेर पडल्यानंतर मॅमल्स सारखं तो काय करतोय, दे हॅव मॅमरी ग्लँड, पिल्लांना दूध पाजतोय. बरोबर आहे. मॅमरी ग्लँड्स तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही मागं पण तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की मॅमल्समध्ये दुग्ध ग्रंथी असतात आणि ते त्या दुग्ध ग्रंथी गाई म्हशींचे दूध जिथून निघतंय किंवा ह्युमन बिईंग्समध्ये सुद्धा आई बाळाला दूध पाजते, तर त्या मॅमरी ग्लँड्स असतात. तर ह्या डकबिल प्लॅटिपसमध्ये रेप्टाइलचं कोणतं लक्षण आहे, ले एग्स म्हणजे अंडे देतात आणि अंड्यातून पिल्लू बाहेर पडल्यानंतर मॅमरी ग्लँड्स त्याच्यामध्ये आहेत आणि तो पिल्लांना दूध पाजतोय. म्हणून इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स आणि मॅमल्स असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता हे उदाहरण इथं का दिलेलं आहे कनेक्टिंग लिंक, तर ह्याच्यावरून काय सिद्ध होतंय की these mammals are evolved from reptiles. मॅमल्स कुणापासून तयार झालेत, रेप्टाइल्स. कारण याच्यामध्ये हे पण लक्षण आहे आणि हे पण लक्षण आहे. बरोबर आहे, म्हणजे या लक्षणापासूनच हे तयार झालेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता शेवटचं एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, आकृती बघा लंग फिशची दिलेली आहे. लंग फिश मध्ये इथं आकृती लंग फिशची दिलेली आहे तुम्हाला. हा कोणत्या दोघांना जोडणारा दुवा आहे, फिश आणि ॲम्फिबियन्स. फिश आणि आता जी बॉडी कशी आहे, बॉडी फिश लाईक आहे. फिश लाईक म्हणजे आपल्याला इथं दिसतंय बघा की फिन्स आहेत, गिल्स आहेत, बाहेरून जे काही त्यांचं बाहेरचे जे खवले वगैरे दिसतात ते आहेत. बरोबर आहे. हा प्राणी कसा आहे, फिश लाईक आहे. म्हणून पहिले जे लक्षण दिसतंय ते फिश लाईक आहे. पण जर तुम्ही आतमध्ये बघितलात तर ते काय म्हणतात, इट ॲम्फिबियन्स सारखं रेस्पिरेशन प्रोसेस ऑकर्स विथ लंग्स, द हेल्प ऑफ. त्याच्या शरीरामध्ये लंग्स आहेत आणि लंग्स कोणामध्ये असतात, ॲम्फिबियन्सचं लक्षण आहे. म्हणून ह्याला
या लंग फिशला ॲम्फिबियन्स आणि फिशेस यांना जोडणारा दुवा असं म्हणलेला आहे याला. आणि या कनेक्टिंग लिंकवरून असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे इव्होल्युशनमध्ये की ॲम्फिबियन्स आर इव्हॉल्वड फ्रॉम फिशेस. तर हा एक इव्हिडन्स होऊ शकतोय असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. शेवटचा इव्हिडन्स आपण बघणार आहोत. शेवटचा जो इव्हिडन्स आहे तो एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स आहे. तुम्ही जर डायग्राम पुस्तकामध्ये एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्ससाठी जी दिलेली डायग्राम आहे ती जर व्यवस्थित बघितली तर बघा, शेवटचा 6वा जो इव्हिडन्स आहे तो आहे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स आहे. इथं बघा, आता हे एवढे सगळे डायग्राम्स बोर्डवर काढणं शक्य नाही आहे, पण फिश, सॅलमेंडर, टॉर्टाईज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट आणि मॅन ह्यांच्या एम्ब्रिओजच्या डेव्हलपमेंटच्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेजेस दिलेले आहेत. बरोबर आहे. तर बघा, फर्स्ट स्टेज जी आहे ती काय म्हणतात बघा. फर्स्ट स्टेजमध्ये हे सगळे जे एक्झाम्पल आहेत ते व्हर्टिब्रेट्सचे आहेत. All embryos of vertebrates. आता पहिली जी स्टेज असते त्याला आपण काय म्हणतो, इनिशियल स्टेज म्हणतो. ऑल एम्ब्रियोज ऑफ vertebrates in their initial stage शोज सिमिलॅरिटी. बघा इथं बघा, कोणाचा एम्ब्रियो आहे हे लक्षात यायलंय का. शोज सेकंड स्टेज मध्ये काय झालं बघा, इथं दीज सिमिलॅरिटीज डिसअपियर. बघा दुसऱ्या ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय झाली आहे, डिसअपियर झाली आहे. ग्रॅज्युअली अँड लॅटर डेव्हलपमेंट. This similarity disappear gradually in later development. नंतरची डेव्हलपमेंट मध्ये ही जी सिमिलॅरिटी काय झाली आहे, डिसअपियर झाली आहे, म्हणजे नष्ट झालेली आहे. पण इनिशियल स्टेज मध्ये जी सिमिलॅरिटी आहे इट शोज दॅट ऑल दे इव्हॉल्व फ्रॉम सेम एन्सेस्टर अँड दिस इज द एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. दिस इज द लास्ट एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. तर इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल, बाकीचा भाग आपण नंतर पाहूया.